अडचणी म्हणजे आता तुम्हाला सांगावं तर मी एक गृहिणी आहे। एक गृहिणी म्हणून मला घर सांभाळावं लागतं। घरासोबत 2 मुली आहेत मला। त्या मुलींचं मॅनेज करून मी इकडे मुलांच्या बरोबरी मी ढोल ताशा पथकामध्ये काम करते। ढोल वाजवताना टोलाचा जो नाद असतो, तो टोलाचा नाद खूप महत्त्वाचा असतो ढोल पथकामध्ये। कारण टोलाच्या नादाचा जो रिदम असतो त्या ह्याने ढोल ताशाचा रिदम व्यवस्थित वाजतो। टोल जर चुकला तर ढोल ताशाचा रिदम पण चुकीचं होतं। घरच्यांचा तर मला खूप चांगला पाठिंबा आहे। मेन सपोर्ट म्हणजे माझा नवरा माझा काही विचार न करता मला ढोल पथकात पाठवतो आणि सगळ्या कामांसाठी त्याचा मला खूप पाठिंबा आहे। पथकामध्ये माझ्याशी मोठ्या पण मुली आहेत आणि छोट्या पण मुली आहेत। तर ढोल वाजवताना त्यांच्यासोबत असताना जी प्रेरणा मिळते त्यातूनच आनंद वाटतो। घरच्यांकडून सपोर्ट होता, पण समाजाकडून काही 1-2 शब्द ऐकले होते, पण ते मनावर न घेता ढोल ताशा पथकामध्ये जॉईन झाले आणि इथे आनंद भेटतो। माझं नाव हेतवी अलिक पटेल आहे। मी 12 वर्षाची आहे। मी या पथकात ढोल वादक आहे। माझं नाव आर्या अमित रणदिवे आहे आणि मी एक ढोल वादक आहे। माझे नाव आशिया सुनील राजभर आहे। मी या पथकात ध्वजधारी आहे। माझं नाव रेवा रमेश गायकवाड आहे। मी या ढोल पथकात 4 महिने झाले ढोल वादक आहे आणि माझं वय 11 आहे। माझं नाव शर्वरी आहे। मी या पथकात ढोल वादक आहे। ती फक्त वाजवत नाही, ती इतिहास लिहित आहे प्रत्येक बीटमध्ये। ढोल हा तिच्यासाठी केवळ वाद्य नाही, तो तिचा आवाज आहे। ती जेव्हा ढोल वाजवते तेव्हा ती एक मुलगी म्हणून नाही, तर एक कलाकार म्हणून ओळखली जाते। तिचं अस्तित्व पूर्वी शांत होतं, आता तोच आवाज गगनाला भिडतोय। हा आवाज केवळ ढोलाचा नाही, ह्या प्रत्येक तालामध्ये तिचा संघर्ष दडलेला आहे। आज ती एकटी वाजवते, उद्या तिच्या मागे एक लाट उभी राहील, आवाजाची, परिवर्तनाची, स्त्री शक्तीची।